गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर आपला जो चॅप्टर चालू होता त्या चॅप्टरचं नाव आहे बेटा हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. या चॅप्टरमध्ये आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत बेटा. ओके, आता हा आपला चॅप्टर जवळपास संपायला आलेला आहे. ओके, तर या चॅप्टरमध्ये आपला जो आजचा कन्सेप्ट आहे बेटा, त्या कन्सेप्टचं नाव आहे बेटा स्पेसिएशन. काय त्या कन्सेप्टचं नाव आहे बेटा स्पेसिएशन. पण स्पेसिएशन हे तुम्हाला डिटेलमध्ये शिकवण्याच्या आधी बेटा मी तुम्हाला स्पेसिस या शब्दाचा अर्थ सांगणार आहे. ओके बेटा, काय स्पेसिस पहा बेटा, स्पेसिस या शब्दाचा अर्थ होत असते प्रजाती, आहे की नाही. प्रजाती म्हणजे आपण असं म्हणतो ना, तो कुत्रा आहे म्हणजे ती कुत्र्याची प्रजाती आहे, ते मांजराची प्रजाती आहे. ओके, ते एक वाघाची प्रजाती आहे, बिबट्या वाघ असं म्हणतो ना आपण, ते वाघाची एक प्रजाती आहे की ना. हे जे म्हणतो ना आपण, त्याचा अर्थ होत असते स्पेसिस. म्हणजे आपण स्पेसिस बद्दल सांगायलो. ओके, जसं की कुत्रा. आता आपल्या अवतीभोवती जेवढे ऑर्गॅनिझम आहेत ना बेटा, मी काय म्हणलं, आपल्या अवतीभोवती जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते सर्व ऑर्गॅनिझम स्पेसिसच आहेत. म्हणजे आपण मानव स्पेसिस आहोत. जर समजा आपल्याला पॅन्थर म्हणजे चित्ता दिसला आपल्याला, चित्ता हे एक कॅट म्हणजे मांजरातली एक स्पेसिस होय, वाईल्ड कॅट म्हणतात त्याला, आहे की नाही. चित्ता हे एक मांजराची स्पेसिस. ज्यावेळेस तुम्ही डिस्कवरी वगैरे पाहता ना, तुम्हाला सांगतात तिथं टायटल येते ना, बिग कॅट्स म्हणजे काय, मोठे कॅट्स. ओके, म्हणजे जंगली. आणि हे चित्ता झालं, हे तेंदुआ वगैरे म्हणतो ना, आहे की नाही. वाहक सुद्धा मांजर जंगली मांजर होय मोठं, आहे की नाही. वाहक सुद्धा एक मांजराच्या कॅट फॅमिली मधली प्रजाती आहे, स्पेसिस आहे. ओके, मग स्पेसिस या शब्दाची डेफिनेशन काय होती बेटा, लक्षात घ्या. स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. काय बेटा, स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स. काय म्हणलं, फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन, आहे की नाही. स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स, ओके, दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. लक्षात घ्या बेटा, स्पेसिस म्हणजे काय, ऑर्गॅनिझमचा एक असा ग्रुप. पहा, स्पेसिस म्हणजे काय, ऑर्गॅनिझमचा ग्रुप जे की नॅचरली रिप्रोडक्शन करून फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स जन्माला घालते, फर्टाईल इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस करते. आता तुम्ही म्हणसाल स्पेसिसचे काय काय एक्झाम्पल बेटा, आपल्या अवतीभोवती जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तुम्हाला दिसतील ते सर्व काही स्पेसिसच आहेत. तुम्ही म्हणसाल आपण कोण बेटा, आपणही मानव स्पेसिस आहोत. जर मांजर आहे ती मांजराची स्पेसिस, ते कुत्र्याची स्पेसिस, ते वाघाची स्पेसिस, ते बिबट्याची स्पेसिस, ते गायीची स्पेसिस, आहे की नाही. असं आपण जे म्हणतो ना, आपल्या अवतीभोवतीचे जेवढे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ते सर्व काय आहेत बेटा, ते स्पेसिसच आहे. फॉर एक्झाम्पल, आता या डेफिनेशनचा मी तुम्हाला अर्थ समजून सांगतो एक्झाम्पल घेऊन. ओके, पहा एक्झाम्पल्स. ह्युमन्स म्हणजे आपण आपण स्पेसिसच आहोत, आहे की नाही. लक्षात घ्या, डॉग, कॅट, काऊ, बफेलो, काही घ्या ना, काऊ. पहा लक्षात घ्या, ह्युमन्स म्हणजे मानव, डॉग म्हणजे काय, कुत्रा, कॅट म्हणजे काय बेटा, मांजर, काऊ म्हणजे काय बेटा, गाय. लक्षात घ्या बेटा. आता लक्षात घ्या, हे सर्व जे काय आहेत बेटा, हे सर्व आहेत बेटा स्पेसिस. आता मला सांगा बेटा, हे स्पेसिस नॅचरली रिप्रोड्यूस होतात की नाही, होतात, आहे की नाही. नॅचरली रिप्रोड्यूस होते की नाही, म्हणजे नॅचरली ते रिप्रोडक्शन करतात. ते नॅचरली रिप्रोड्यूस करून काय बनवतात बेटा. जर समजा ह्युमननं रिप्रोडक्शन केलं तर काय तयार होईल, ह्युमन्सच तयार होईल. अरे माणसाचा मुलगा, माणसाचे लेकरं कसे दिसतील, माणसासारखेच दिसतील ना. कुत्र्याचे लेकरं कुत्र्यासारखेच दिसतील, आहे की नाही. मांजरांचे पिल्ले मांजरासारखे दिसतील, वाघाचे पिल्ले वाघासारखेच दिसतील, आहे की नाही. ह्युमन्स. ओके, कुत्र कोणाला जन्म देणार, नैसर्गिकरित्या रिप्रोड्यूस होऊन कुत्र्यांना जन्म देणार, डॉग, आहे की नाही. कॅट कोणाला जन्म देणार, कॅटला जन्म देणार. काऊ कोणाला जन्म देणार, काऊ, आहे की नाही. पहा लक्षात घ्या, म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगायलो ना, हे स्पेसिसच्या डेफिनेशनचा अर्थ सांगायलो. म्हणजे हे स्पेसिस आहे की नाही, रिप्रोडक्शन करतात आणि रिप्रोडक्शन करून फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स, काय, फर्टाईल इंडिव्हिज्युअल्सला जन्म देतात. कोणाला, फर्टाईल म्हणजे स्वतःच्या पिल्लांना. ओके, फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स.
फर्टाईल इंडिव्हिज्युअल्सला काय देतात, जन्म देतात बेटा. ओके, मग लक्षात घ्या, हेच तर आहे स्पेसिसचा अर्थ. ओके, स्पेसिस म्हणजे काय, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. स्पेसिस म्हणजे ऑर्गॅनिझमचा एक ग्रुप जे की नैसर्गिकरित्या रिप्रोडक्शन करतात आणि फर्टाईल इंडिव्हिज्युअलला जन्म देतात. म्हणजे आपले आई वडील आपल्याला जन्म देतात, कुत्र्याचे आई वडील कुत्र्याला जन्म देतात, आहे की नाही. मांजर आणि बोक्या कोणाला जन्म देतात बेटा, मांजरीला, आहे की नाही. तसंच गाय सुद्धा गायीला जन्म देईल ना, असं म्हणत आम्ही. म्हणजे स्पेसिस म्हणजे ऑर्गॅनिझमचा एक असा ग्रुप जे की नैसर्गिकरित्या रिप्रोडक्शन करतात आणि फर्टाईल इंडिव्हिज्युअल्सला जन्म देतात. ओके, या गोष्टीला स्पेसिस आता म्हणतो, आहे की नाही. आता लक्षात घ्या, स्पेसिस या शब्दाचा तुम्हाला अर्थ कळला. स्पेसिस म्हणजे प्रजाती, आहे की नाही. माणसापासून रिप्रोड्यूस होऊन कोण बनल, माणसाची प्रजाती बनल, आहे की नाही. कुत्र्यापासून रिप्रोड्यूस होऊन कोण बनल, कुत्र्याची प्रजाती बनल, आहे की नाही. तुम्ही कधी ऐकलं का मांजरापासून कुत्रा जन्माला आला, नाही, असं शक्यतो होत नाही बेटा. ओके, असं शक्यतो होत नाही. गायपासून वाहक जन्माला आला, असं होते का कधी, नाही. जे ते स्पेसिस रिप्रोड्यूस करून त्याच्याच पिल्लांना जन्म देईल. ओके, मग स्पेसिस म्हणजे हेच अर्थ आहे बेटा. स्पेसिस म्हणजे ऑर्गॅनिझमचा एक ग्रुप असते जे की नैसर्गिकरित्या रिप्रोड्यूस होऊन स्वतःच्या पिल्लांना इंडिव्हिज्युअल्सला, फर्टाईल इंडिव्हिज्युअल्सला जन्म देतात, प्रोड्यूस करतात. ओके, चला, तर हे झालं बेटा स्पेसिस, त्याचा मराठीतून अर्थ प्रजाती. आता बेटा स्पेसिएशन. स्पेसिएशन काय आहे बेटा, स्पेसिएशन म्हणजे प्रजातीकरण. काय बेटा लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगणार स्पेसिएशन म्हणजे काय. स्पेसिएशन म्हणजे प्रजातीकरण. लक्षात घ्या. आता आहे की नाही, मी तुम्हाला स्पेसिएशन या शब्दाचा एक्झाम्पल सहित अर्थ समजून सांगतो. ओके, पहा, लक्षात घ्या. पहा बेटा, स्पेसिएशन म्हणजे काय बेटा, प्रजातीकरण. स्पेसिएशन इज अन इव्हॉल्युशनरी प्रोसेस. स्पेसिएशन काय, पहा बेटा, स्पेसिएशन काय बेटा, स्पेसिएशन इज अन इव्हॉल्युशनरी प्रोसेस. स्पेसिएशन ही एक इव्हॉल्युशनरी प्रोसेस आहे. स्पेसिएशन इज अन इव्हॉल्युशनरी प्रोसेस वेअर अ पॉप्युलेशन ऑफ सिंगल स्पेसिस. काय म्हणलं बेटा, वेअर अ पॉप्युलेशन ऑफ सिंगल स्पेसिस इव्हॉल्व्स इनटू टू डिस्टिंक्ट स्पेसिस. लक्षात घ्या बेटा, आहे की नाही. आता तुम्ही म्हणसाल स्पेसिएशन बेटा, स्पेसिएशन ही एक इव्हॉल्युशनरी प्रोसेस आहे. कशी, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणसाल समजा हे काय बेटा, गोरिलाज किंवा चिंपांझीज. ओके, गोरिला किंवा चिंपांझीज. ओके, आता त्यानंतर आपण काय म्हणू शकतो की दुसरी आणखीन कोणती स्पेसिसचं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, बऱ्याचशा स्पेसिसचं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, पण गोरिला आणि चिंपांझीचं एक्झाम्पल पाहू. ओके बेटा, लक्षात घ्या. हे काय आहेत बेटा, हे दोघं जण स्पेसिस. मला सांगा, या गोरिलाज आणि चिंपांझीज पासून कोण तयार झालं, आपण मानव तयार झालो का. कसं, त्यांची शेपूट हळूहळू गळून गेली. ओके, मग हळूहळू त्यांची मान ताठ होत गेली, पाठीचा कणा ताठ होत गेला, ते स्ट्रेट चालायला झाले. आणि या गोरिलाज आणि चिंपांझीज पासून कोण झालं बेटा, ह्युमन्स. या गोरिलाज आणि चिंपांझीज पासून कोण झालं बेटा, ह्युमन्स. जर तुम्ही फिशेसचं एक्झाम्पल घेतलं, कोणतं, फिशेस, आहे की नाही. या फिशेस पासून कोण बनली बेटा, ॲम्फिबियन्स बनले. काय बनले, ॲम्फिबियन्स. जसं गोरिलाज आणि चिंपांझीज पासून ह्युमन बनले, तसं फिशेस पासून ॲम्फिबियन्स बनले. मी सांगितलं ना तुम्हाला लंग फिशचं एक्झाम्पल वगैरे. ओके, ते लंग फिश इव्हॉल्युशनचं इव्हिडन्स देताना. ओके, फिशेस पासून कोण बनले बेटा, ॲम्फिबियन्स बनले. म्हणजे लक्षात घ्या बेटा, हे एक्झाम्पल झालं बेटा स्पेसिएशनचं. म्हणजे लक्षात घ्या, गोरिला आणि चिंपांझीज एक वेगळी स्पेसिस आहे. पहा बेटा, गोरिलाज आणि ह्युमन्स सारखे दिसतात का, नाही. त्यांचे कॅरेक्टर सारखे आहेत थोडेफार, पण ते एक्झॅक्ट सारखे दिसतात का.
म्हणजे गोरिलानं एका पिल्लाला जन्म दिला किंवा माणसानं एका पिल्लाला जन्म दिला, माणसाचं पिल्लू आणि गोरिलाचं पिल्लू सारखं दिसते का? नाही. ओके, माणसाचं पिल्लू आणि गोरिलाचं पिल्लू हे सारखं दिसत नाही. ओके, पण गोरिलाज आणि चिंपांजीचं हळूहळू इव्हॉल्युशन होत काय झालं? इव्हॉल्युशन होत काय झालं? गोरिला आणि चिंपांजीचं ह्युमन्स म्हणजे आपण तयार झालो, ऐक नाही. तसंच फिशेसमध्ये मॉडिफिकेशन होत गेले, म्हणजे फिशेसचं इव्हॉल्युशन होऊन काय झालं बेटा? ॲम्फिबियन्स तयार झाले. बेटा लक्षात घ्या, ही एक स्पेसीज आहे. ओके, ही दुसरी स्पेसीज आहे. ही फिशेस नावाची एक स्पेसीज आहे, ॲम्फिबियन्स नावाची दुसरी स्पेसीज आहे. म्हणजे एका स्पेसीजपासून दुसरी स्पेसीज बनणे, किंवा एक नाही 2 स्पेसीज सुद्धा बनू शकतात, 2 डिस्टिंक्ट स्पेसीज, ऐक नाही. तर या गोष्टीला स्पेसिएशन म्हणतात आणि ही स्पेसिएशन इव्हॉल्युशनरी प्रोसेस आहे. लक्षात घ्या, हे गोरिला वेगळी स्पेसीज आहे, चिंपांजी वेगळी स्पेसीज आहे, पण यांचं इव्हॉल्युशन होऊन ह्युमन्स म्हणजे आपण एक वेगळी स्पेसीज तयार झालो. म्हणजे एका स्पेसीजपासून दुसरी स्पेसीज इव्हॉल्व होणे. काय म्हणलं मी? एका स्पेसीजपासून दुसरी स्पेसीज इव्हॉल्व होणे म्हणजे इव्हॉल्युशन होणे. एका स्पेसीजपासून दुसऱ्या स्पेसीजचं इव्हॉल्युशन होणे, आणि या गोष्टीला करोडो वर्ष लागतात बेटा, लाखो करोडो वर्ष लागतात स्पेसिएशन व्हायला. एका स्पेसीजपासून दुसरी स्पेसीज तयार होणे याला स्पेसिएशन असं म्हणतात. आणि स्पेसिएशन हे एक इव्हॉल्युशनरी प्रोसेस आहे, आहे की नाही. आपण आपल्या पिल्लांना तर येरीच जन्म देतो 1-2 वर्षात, पण माणसांचं कन्व्हर्जन, आता स्पेसिएशनचं एक हायपोथेटिकल उदाहरण सांगू का? माणसांचं रूपांतर एलियनमध्ये होणे, याला स्पेसिएशन म्हणू शकतो ना आपण. म्हणायचा तात्पर्य एवढंच की माणसाचं इव्हॉल्युशन एलियनमध्ये झालं, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना स्पेसिएशन आहे की नाही, एक प्रकारचं स्पेसिएशन. म्हणजे माणूस नावाची स्पेसीज एलियन नावाच्या स्पेसीजमध्ये इव्हॉल्व झाली की नाही. स्पेसिएशन एक इमॅजिनरी कन्सेप्ट सांगायला मी तुम्हाला, तर या कन्सेप्टला स्पेसिएशन म्हणतात. एका स्पेसीजपासून दुसरी स्पेसीज इव्हॉल्व होणे, आणि या गोष्टीला लाखो करोडो वर्ष लागतात, याला स्पेसिएशन म्हणतात. आणि का लागतात बेटा? कारण इव्हॉल्युशन इज ग्रॅज्युअल प्रोसेस, स्लो ग्रोईंग प्रोसेस. ती एका दिवसात, एका महिन्यात, वर्षात, 10 वर्षात होणारी प्रोसेस नाही, लाखो करोडो वर्षात होणारी प्रोसेस आहे इव्हॉल्युशन बेटा. ओके, तर हे झालं बेटा स्पेसिएशन बद्दल. पहा, स्पेसिएशन मध्ये आपण काय शिकलो? पहिले स्पेसीज शिकलो, नंतर स्पेसिएशन शिकलो, आहे नाही. लक्षात घ्या बेटा. आणि तुम्ही म्हणसाल स्पेसिएशनसाठी काय काय कारणीभूत राहते बेटा? बेटा स्पेसिएशनसाठी एन्व्हायरमेंट कारणीभूत राहते. स्पेसिएशन घडून येण्यासाठी काय काय कारणीभूत राहते? स्पेसिएशन घडून येण्यासाठी बेटा आजूबाजूचं वातावरण, एन्व्हायरमेंट कारणीभूत राहते. आजूबाजूच्या जिओग्राफिकल कंडिशन, भौगोलिक दृष्टिकोनातून जे कंडिशन असतात ना, जिओग्राफिकल कंडिशन म्हणजे नदीकाठी एक स्पेसीज आहे आणि माळावर एक स्पेसीज आहे, ते त्यांचं इव्हॉल्युशन वेगवेगळं होणार. म्हणजे स्पेसिएशन होण्यासाठी जिओग्राफिकल कंडिशन, एन्व्हायरमेंटल कंडिशन, रिप्रोडक्टिव्ह कंडिशन, क्लायमॅटिक कंडिशन म्हणा, काही म्हणा, हे सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात बेटा. त्यांचं हॅबिटॅट, त्यांचं फूड, त्यांचं खाणं पिणं, ऐक नाही, त्यांचं राहणीमान हे कसं आहे, या सर्व गोष्टी स्पेसिएशन, एका स्पेसीजमधून नवीन स्पेसीज इव्हॉल्व होण्यासाठी कारणीभूत असतात बेटा. ओके, तर हा मुद्दा झाला बेटा स्पेसिएशन. आता आपल्या चॅप्टरमध्ये बेटा एक लास्ट टॉपिक उरलेला आहे. त्या टॉपिकचं नाव आहे ह्युमन इव्हॉल्युशन, म्हणजे मानवांचं इव्हॉल्युशन कसं झालं, कोणापासून झालं, त्याला किती वर्ष लागले, हे सगळं आपल्याला डिटेल पाहायचं आहे. ओके, तोपर्यंत हे व्यवस्थित नोट करून घ्या. ओके, चला मुलांनो, तर आता आपण पाहणार आहोत आपल्या चॅप्टरचा शेवटचा टॉपिक, तो म्हणजे ह्युमन इव्हॉल्युशन, आहे की नाही. मानवांचं इव्हॉल्युशन कसं झालं. आणि हे जे मी लिहिलं ना बेटा, हे जे लिहिलं ना, हे काय आहे बेटा? हे ह्युमन इव्हॉल्युशनची जर्नी आहे. हे कशाची फिगर आहे बेटा? ही फिगर आहे ह्युमन इव्हॉल्युशनच्या जर्नीची. कशाची आहे? जर्नी ऑफ ह्युमन. फिगर कशाची आहे बेटा? इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन, म्हणजे जर्नी ऑफ ह्युमन, किंवा या फिगरला असंही म्हणू शकता तुम्ही, जर्नी ऑफ ह्युमन. काय? जर्नी ऑफ ह्युमन असं सुद्धा या फिगरला तुम्ही नाव देऊ शकता. ओके, दिस फिगर
विथ डायग्राम्स इज गिवन इन पेज नंबर 9 ऑफ युअर बोर्ड टेक्स्ट बुक. ओके, तुमच्या बोर्डाची जे टेक्स्ट बुक आहे पेज नंबर 9 वर दिलेली आहे, फिगर नंबर 1.12. ओके, लक्षात घ्या बेटा. हे मी ओव्हरव्ह्यू लिहिलेलं आहे कशाचा, ह्युमन इव्हॉल्युशन कसं झालं. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे सगळं व्यवस्थित समजून सांगणार बेटा. ओके, हे सगळी इव्हॉल्युशनरी प्रोसेस दिलेली आहे बेटा. म्हणजे ह्युमन म्हणजे आपण कोणापासून इव्हॉल्व झालो, कसं इव्हॉल्व झालो. लक्षात घ्या बेटा, आज जवळपास 7 करोड वर्षाआधी, काय म्हटलं मी, आज जवळपास 7 करोड वर्षाआधी काय झालं, डायनोसॉर जे होते ना, डायनोसॉरचं अस्तित्व आज जर इथून मोजलं आपण तर इथून मागे 7 करोड वर्षाआधी, इथून मागं 7 करोड वर्षाआधी पूर्वी डायनोसॉरचं आज अस्तित्व संपलेलं होतं. आणि त्याच वेळेस मॉडर्न मंकी, आजकालचे जे मॉडर्न मंकी आहेत ना, जे मॉडर्न मंकी तसा दिसणारा एक प्राणी 7 करोड वर्षाखाली प्रजाती अस्तित्वात आलती. त्या प्राण्याचं नाव आहे लेमूर. त्या प्राण्याचं नाव आहे लेमूर. लक्षात घ्या बेटा, आज जवळपास 7 करोड वर्षाआधी लेमूर नावाची स्पेसीज होती बेटा. किती, 7 करोड वर्षाआधी. त्या 7 करोड वर्षाआधी जे स्पेसीज होती लेमूर, त्याच्यापासून आपण मॉडर्न मॅन इव्हॉल्व झालो बेटा. त्याच्यापासून आपण मॉडर्न मॅन इव्हॉल्व झालो. कसं झालं, 7 करोड वर्षापासून जे 4 करोड, म्हणजे इथून 7 करोड पासून 4 करोड वर्षापर्यंत येण्यासाठी किती जर्नी आली पहा. आपण, मी काय म्हणतो बेटा, आपण भूतकाळातून हळूहळू भविष्य काळात यायलो. म्हणून 7 करोडचे 4, 4 करोडचे 2.5, 2.5चे 2 असे वर्ष कमी कमी होत चालले आहे की ना, असे वर्ष कमी कमी होत चालले. म्हणजे आपण भूतकाळाकडून आज भविष्य काळात येत आहोत, म्हणजे भूतकाळातून प्रेझेंटमध्ये येत आहोत. ओके, भविष्य तर पुढे आहे, आपण भूतकाळातून प्रेझेंटमध्ये येत आहोत आत्ता इव्हॉल्युशन शिकत असते. पहा, लक्षात घ्या, 7 करोड वर्षाआधी काय झालं बेटा, जे लेमूर सारखा दिसणारा प्राणी होता त्याची शेपूट हळूहळू त्याच्या शेपटीचा वापर होणं बंद झालं. त्याच्या शेपटीचा म्हणजे टेलचा वापर होणं बंद झालं. आणि त्याची टेल हळूहळू त्या टेलला निघून जायला जवळपास 3 करोड वर्ष लागली. म्हणजे 7 - 3 4 करोड, म्हणजे 4 करोड वर्षाआधी या लेमूरपासून इजिप्टिपिथिकस नावाचा जो स्पेसीज आहे ती तयार झाली. या इजिप्टिकस स्पेसीजमध्ये आहे की नाही मॉडिफिकेशन होत गेले, याच्यात इव्हॉल्युशन होत गेले. मग ड्रायोपिथिकस तयार झाला. किती, 2.5 करोड वर्षाआधी. लक्षात घ्या, इथं जे कालावधी लागला ते 1.5 करोड वर्षाचा कालावधी लागला. इथं 3 करोड, इथं 1.5 करोड. म्हणजे इजिप्टोपिथिकसला इव्हॉल्व होऊन ड्रायोपिथिकस तयार होण्यासाठी 1.5 वर्षाचा कालावधी लागला. ओके, इथून इथपर्यंत जाण्यासाठी बेटा 2 करोड, म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा 1.5 करोड वर्ष लागले. रॅम्पिथिकस आहे की नाही, मग या ड्रायोपिथिकस पासून रॅम्पिथिकस इव्हॉल्व झाली. पहा, तुम्हाला जर तुमच्यापाशी जर टेक्स्ट बुक असेल तर बघू शकता तुम्ही पेज नंबर 9 वर. मी हे डायग्राम तुम्हाला समजून सांगत आहे. मी तुम्हाला पेज नंबर 9 वरची जर्नी ऑफ ह्युमन्स ही डायग्राम समजून सांगत आहे. ओके, पहा, लक्षात घ्या. मग रॅम्पिथिकस पासून कोण इव्हॉल्व झालं बेटा, ऑस्ट्रेलोपिथिकस. त्याला जवळपास किती, 2 करोड वर्षापासून, म्हणजे 1.6 करोड वर्ष लागले बेटा. याला किती वर्ष लागले बेटा, 1.6 करोड वर्ष लागले. करोड वर्ष लागले. इथून 20 लाख वर्ष लागले स्किल्ड ह्युमन. बेटा, हे स्किल्ड ह्युमन का लिहिलेलं आहे इथं. ओके, आज जवळपास 20 लाख वर्ष तुम्ही मागे गेले भूतकाळात, आज 20 लाख वर्ष मागे गेले तर तुम्हाला स्किल ह्युमन सापडू शकतो. स्किल ह्युमन म्हणजे त्याला आहे ना अवजार वगैरे, गोट्याचे हत्यार, गोटे जे राहतात ना त्यांना लाकडाला बांधून हत्यार बनवण्याचं नॉलेज आलतं स्किल ह्युमन. त्या काळात तिथून जवळपास काय झालं बेटा, हळूहळू जसं ते पुढे जाऊ लागले मग म्हणजे आहे की नाही ते काय करू लागले बेटा, खाण्यापिण्यासाठी जास्तीत जास्त हाताचा वापर करू लागले. पायाचा वापर आहे की ना फक्त चालण्यासाठी आणि चढण्यासाठी ते करायचे. ओके, म्हणून हळूहळू त्यांचं पोस्चर आहे की ना असं इरेक्ट होत गेले. इरेक्ट म्हणजे ते स्ट्रेट होत गेले. पहिले आहे की नाही असे वाकून हळूहळू स्ट्रेट झाले. ते असं हे सगळे वाकलेले दिसायले ना, यांचं पोस्चर हळूहळू स्ट्रेट होत गेले. लक्षात घ्या. मग 20 लाख वर्ष आधी स्किल्ड ह्युमन पासून जे मॅन विथ इरेक्ट पोस्चर, म्हणजे त्यांचं पोस्चर एकदम टाईट असं, म्हणजे ते ताट माणसा आदिमानवानी चालू लागले, असे स्पेसीज तयार झाले. किती, आजपासून भूतकाळात 15 लाख वर्षा आधी आहे की नाही. मग तिथून निअँडरथल मॅन तयार झाला. निअँडरथल मॅन. ओके, लक्षात घ्या बेटा, निअँडरथल मॅन
हे निअँडरथलला तुम्ही निअँडरथल मॅन असं सुद्धा म्हणू शकतात. ही जे स्पेसीज आहे ती मॉडर्न मॅन म्हणून ओळखले जाते आजपासून 1.5 लाख वर्ष आधी. मग इथून बनलं बेटा क्रो मॅग्नन मॅन आहे ना. मग इथून आहे की नाही बेटा इथून आपली ओरिजिनल डेव्हलपमेंटला सुरुवात झाली. ओके, इथून आपली ओरिजिनल डेव्हलपमेंटला सुरुवात झाली. मग इथून आहे की नाही पुढे आगीचा शोध वगैरे तर इथपर्यंत लागला होता, इथपर्यंत आगीचा वगैरे शोध लागला. मग हळूहळू इथून आहे की नाही पुढे भाषेचा शोध लागत गेला, हळूहळू प्रजाती डेव्हलप होत गेली. मग यांना शेतीचा शोध लागला आहे की नाही. यांना काय लागला बेटा, शेतीचा शोध लागला. मग प्रत्येक जण कॉलन्या करून राहू लागले आहे की ना. पहिले तर मानव गुफेत राहू लागला, आता झोपड्या वगैरे बनवून राहू लागला, प्रत्येक जण कॉलनीज वगैरे करून राहू लागले. असं करत करत हे इव्हॉल्युशन होत गेलं. आणि या कामात काय झालं बेटा, माणूस स्वतःच्या आकलीचा वापर करू लागला. नाही, ही गोष्ट आपण अशी नाही तर अशी करू शकतो, असं करत करत त्याचा ब्रेन डेव्हलप होत गेला. पहिले जर तुम्ही पाहिला माणसाचा इथं ब्रेन छोटूसा होता, मग ते हळूहळू डेव्हलप होत होत मोठं होत गेला, म्हणजे त्या ब्रेनमधले सेल वाढत गेले. ही अशा प्रकारे ह्युमनची जर्नी आहे. आणि ही जर्नी कधी स्टार्ट झाली, आजपासून 7 करोड वर्ष आधी ही जर्नी स्टार्ट झाली. आणि आज आपण जे आहोत बेटा, हे 7 करोड वर्षानंतर आपण हे प्रेझेंट आहोत आज. ओके, तर मी तुम्हाला सांगायला आनंदित आहो की इथे आपला चॅप्टर संपलेला आहे, जो की आपल्या सायन्स सेकंड म्हणजे बायोलॉजीचा पहिला चॅप्टर आहे, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. ओके, आय होप यू विल अंडरस्टँड दिस चॅप्टर. ओके, चला बेटा, आता माझी एक इच्छा आहे बेटा, तुम्ही एक्झरसाइजला सुरुवात करा व्यवस्थित. ओके, तुम्ही एक्झरसाइजला सुरुवात करा. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, आहे की नाही. चला.